काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। यावेळेस त्यांनी परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोड यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। या भेटीनंतर राहुल गांधी यांनी काही खळबळजनक आरोपही केलेत। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार देखील केला आहे। सविस्तर पाहूयात। राहुल गांधींकडून सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाचं सांत्वन। पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केली। परभणीतील घटनेवर राहुल गांधींचा गंभीर आरोप। राहुल गांधींचा हेतू राजकीय, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेच्या संदर्भात काही गंभीर आरोप केले आहेत। पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली। सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली असे खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचं रक्षण करत होते। RSS ची विचारधारा ही संविधानाला संपवणारी विचारधारा आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। RSS की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे नेते या भेटीच्या वेळी राहुल गांधींसोबत होते। यावेळेस काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री या प्रकरणात खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे। डॉक्टरांनी जे पहिलं सर्टिफिकेट दिलं होतं त्याला त्याच्या शरीरावर मार होते, शॉक झाला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। पण मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की ते त्याला दम्याची बिमारी होती, त्याच्यात ते मृत्युमुखी पडलेले होते। मुख्यमंत्री खोटं बोलले, विधानसभेची दिशाभूल केली आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या मुख्यमंत्र्यावर प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणू। सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींनी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली। सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच वाकोडेंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। दरम्यान राहुल गांधींच्या या भेटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता पलटवार केला आहे। राहुल गांधी फक्त राजकीय हेतूने परभणीत आले होते अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतूने आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। पीडित कुटुंबाची अनेक राजकीय नेते भेट घेत आहेत। भेटीनंतर मोठी मोठी आश्वासनं दिली जात आहेत, मात्र या घटनेचं राजकारण न करता कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।